शॉपिंग केली तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। जसं छान सुंदर सुंदर असे बटणं घेतलेले आहेत, खूप सारे वेणीचे, परत कानातले घेतलेले आहेत, छान कलरफुल आहेत। आणि हे जे बांगड्या आहेत ना ते तर मला खूप आवडल्या। जेव्हा तिची शॉपिंग बघितली ना त्यावेळेस माझं पण मन झालं की आपण पण जावं ना अशी शॉपिंग करून यावी, पण बाहेर मी थोडंसं कमीच निघते, पण जेव्हा जाईन तेव्हा मी बांगड्या मात्र घेणार आहे, वेगळं काही नाही। खूप आवडल्या, कुठल्याही साडीवरती या बांगड्या जे आहेत ना ते मॅच होतात आणि दोनचं सेट आहे ते। तर बघितलं शॉपिंग, थोडा वेळ आम्ही दोघी जाऊबाई बोलत बसलेलो आहोत। म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूजा माझी जाऊ आहे। तुम्ही विचारत असता की पूजा कोण आहे, तर पूजाशी माझे दोन नाते आहेत, बहीण पण आहे, जाऊ पण आहे। तर इकडे फोनवर बोलणं चालू आहे। बाहेर यांचं काय चाललेलं मुलांचं, म्हणजे वायफर जे आहे ना ते तुटलेलं होतं, त्याला नवीन दांडा आणून घातलेला आहे। जे अगोदरचं होतं ना वायफर व्यवस्थित होतं, फक्त दांडा जे आहे ना ते तुटलेला होता, तर नवीन आणून घातलेला आहे। दिनेश तेच बघत होता, चेक करत होता की ते व्यवस्थित बसलं की नाही। तर ते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे आपल्या घरी असलंच पाहिजे। सकाळी जेव्हा पाणी आपण पर्सवरती टाकतो त्या वेळेमध्ये पुसण्यासाठी वायफरची आपल्याला गरज असते। आणि जे दांडा तुटल्यानंतर मी यूज करत होते ना ते वायफर व्यवस्थित चालत नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं, पण ते वायफरचा दांडा मोडल्यानं ते वेस्ट गेलं नाही, त्याला नवीन दांडा बसवला आणि परत ते नव्यानं काम करू शकतो। तर आता आम्ही वरती जात आहोत, म्हणजे थोडा वेळ बोलत बसलो, खाली एन्जॉय घेतला वातावरणाचा। आता वरती जात आहोत थोडा वेळ फिरण्यासाठी, म्हणजे दररोजच वेळ आहे। मी थोडंसं दिवस म्हणून म्हणजे जसं 6-6:30 वाजता वरती जात असते, पण पूजा थोड्या वेळा जायला निघणार आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच आम्ही आलेलो आहोत आणि थोडंसं इथं फिरणार आहोत, म्हणजे फिरणंही गरजेचं आहे। आणि मी कांदे आज कट करून टाकलेले होते, तर बघू शकता बऱ्यापैकी हडकले आहेत, म्हणजे ऊन व्यवस्थित होता, हवाही खूप भयानक होती, म्हणून मी झाकून ठेवलं होतं दुपारच्या वेळेमध्ये। अगोदर जेव्हा मी पसरवलं होतं तसंच बोलले, कांदे जे आहेत ना तसंच टाकलेले होते। दुपारच्या वेळेत एक वेळा मी खालीवरी केलं आणि वरती एक जे आहे ना कपडा एक पदर म्हणजे टाकलेलं होतं, म्हणजे हव्यानं कांदे उडू नये, पण व्यवस्थित वाळेल। आता उद्या आणि परवा 2 दिवस उन्हाला जर घातले तर व्यवस्थित ते वाळतील आणि मला डब्यात भरून ठेवता येईल। तर आता आम्ही खाली आले आहोत, आल्यानंतर दिनेशचा आणि आजीचं इकडे काय चाललेलं आहे तर रसना बनवत आहेत। आणि गरमीमध्ये रसना, लिंबू पाणी, शरबत हे प्यायला छानही वाटतं आणि चांगलंही आहे। पण लिंब यावेळेत घरी नव्हते, म्हणजे लिंबू नाही आहे, त्यामुळे हे मी आणायला लावलेलं होतं रसना। म्हणजे पूजाच्या मैत्रिणी आलेल्या होत्या शॉपिंग करण्यासाठी, मला वाटलं ते आपण येतील म्हणून मोठं पॅकेट आणायला लावलेलं होतं, पण ते आल्या नाही आहेत, त्यांना लेट होणार होता म्हणून ते गेलेले आहेत असं म्हणत होती पूजा। तर इकडं आमच्यासाठीच आता रसना बनत आहे। तर इकडं गार पाणी घेतलेलं आहे, म्हणजे बॉटलीमध्ये गार पाणी झालेलं नव्हतं म्हणून तिने यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत। आणि जे रसना आहे ते थोडंफारच टाकलेले, जास्त नाही टाकलं, कारण खूप आंबटपणा असतो यामध्ये। आणि परत जी दळलेली साखर होती ना ती आहे माझ्याकडे एक्स्ट्रा ठेवलेली, म्हणजे लाडूसाठी मी बनवलेली होती थोडीशी जास्त, तेच राहिलेली होती, ते टाकलेली आहे, म्हणजे लवकर विरघळलेली आहे। थोडंसं मीठ टाकलं आणि रवीनं हलवलेलं आहे, म्हणजे साखर विरघळायची काही गरज नव्हती, पिठी साखरच होती, फक्त रवीनं थोडंसं मिक्स केलं आणि शोधून सगळ्याला दिनेश देत आहे इकडं। आणि मला ना हे शरबत खूप आवडतं, जे रसना असतो ना किंवा लिंबू शरबत आपण लिंबू टाकून जे बनवतो खूप आवडतात। तर इकडं शिरूला बघू शकता आतमध्ये येऊन बसलेला आहे, याचे तर नखरे असतात, फॅनची हवा कूलरची हवा घेत असतो, बाहेरची हवा घ्यायला त्याला नको वाटतं, तर आतमध्ये येऊन बसलेला आहे। तर असं इकडं शरबत आम्ही प्यायला घेतलेला आहे। तर तुम्ही कसला वेट करताय अशा गरमीमध्ये, अशा दगदगीमध्ये, या सगळेजण शरबत प्यायला गारगार। तर इकडं आमचं बोलणं चर्चा चालू आहे, पूजा थोड्या वेळा जायला निघणार आहे, मी म्हटलं आज एक दिवस राहा, पण नाही, तिकडं वेदिका आहे घरी, परत यशवंत आहेत म्हणजे दीर आहेत, आता त्यांच्या जेवण्या खाण्याची हे असतं, त्यामुळे पूजा म्हणत आहे की थोडंसं लवकर जाते, म्हणजे येते वेळेस ती लवकर आलेली होती पण शॉपिंगमध्येच तिचा दिवस गेलेला आहे। म्हणजे म्हणत होती 11 वाजता ती कमलनगरमध्ये आली आणि माझ्याकडे यायला तिला 4:30-5 वाजलेले होते, तेव्हा कुठे इथं आलेली आहे। आल्यानंतर पाणीपुरी, दिलखुश हे सगळं आणलेलं होतं, ते खाल्लेले आहे। परत थोडंसं बोलत बसलो, वरती गेलो आणि परत आम्ही इकडं शरबती प्यायला घेतलेलं होतं। तर अशामध्ये वेळ कसा गेला अजिबात कळेल नाही, कोणीतरी आला ना वेळ कसा जातो अजिबात कळत नाही। इकडे दिनेश शेरूला काय घेऊन बसलेला आहे असं उचलून, कारण ते खूप धिंगामस्ती करत असतं, कोण येतं त्याची साडी धरून वरणं, कपडे धरून वरणं ते चालू, आणि आपल्याला सवय झालेली आहे त्यामुळे काही वाटत नाही, पण पूजाला थोडंसं वेगळं वाटत होतं, ते साडी धरून का आवडत आहे, कपडे धरून का आवडत आहे, ती असं म्हणत होती, थोडंसं वेगळं वाटत होतं। मग दिनेश त्याला उचलून घेऊन आता गेटच्या आतमध्ये सोडत आहे आणि दार बंद करणार आहे, म्हणजे ते बाहेर जात नाही, नाहीतर त्यांच्या मागं जायला लागतं। आणि पूजाला सोडायला गेलेलं बस स्टॉपपर्यंत आणि तिथून तो गॅरेजला जाणार आहे, म्हणजे दररोजचाच प्रकार आहे, दिनेश गॅरेजला जातो, घरी थांबत नाही, कारण जोपासून म्हणजे जेव्हापासून कॉलेज सुट्टी झालेली आहे तेव्हापासून करण्यासाठी काही नाही, जोपर्यंत की रिझल्ट लागणार नाही तोपर्यंत। रिझल्ट लागलेला आहे तर ॲडमिशन करूपर्यंत दिनेशकडे काही काम नाहीत, मग घरात बसल्या बसल्या बोर होतो, म्हणून थोडा वेळ तो गॅरेजला जातो। आणि गॅरेजमधल्या खूप काही गोष्टी असतात जी दिनेशला येत नाहीत, म्हणजे दीपकलाही अगोदर येत
नव्हत्या, पण जसं दररोज गेला आणि थोडंफार पप्पासोबत काम करू लागला त्यावेळी त्याला पण आलं. म्हणजे ज्या वेळेत आपण स्वतःहून करतो ना त्यावेळेत आपल्या डोक्यात बसतं. कोणी दुसऱ्यांना सांगण्याऐवजी स्वतः करण्यामध्ये आणि दुसऱ्यांना सांगण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा आपण स्वतः करतो ना त्यावेळेत आपल्याला अनुभव येतो की कशा पद्धतीनं हे करायचं आहे. तसंच आहे, दिनेशही शिकत आहे. 1-2 गोष्टी म्हणजे कुठल्याही बघा लाईफमध्ये करणं हे गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला आली, शिकाय भेटली, ती कधी व्यर्थ जाणार नाही. कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते कामाला येते. म्हणून दिनेश जात असतो, काही छोटी मोठी कामं तिथं करत असतो पप्पासोबत आणि शिकण्यात पण येतं त्याला. तर माझी ही सगळी कामं आवरलेली आहेत. म्हणजे थोडीफार भांडी झाली होती, सगळी क्लीन करून घेतली, किचन काउंटर स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि आता मी भाज्या निवडत आहे. म्हणजे भाजीमध्ये काय काय आणलेलं आहे, बीटरूट आणलेले आहेत, परत दुधी आणलेले आहे आणि पालक हे आणलेले आहेत, कोथिंबीर आहे. तर सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून मी ठेवत असते. म्हणजे सकाळी ना स्वयंपाक करायला सोपं जातं, कारण निवडलेली भाजी असली ना त्यामध्ये भरपूर वेळ जाणार नाही. सकाळीच आपण निवडलं आणि सकाळीच भाजी बनवायची आहे तर त्यावेळेत ना भरपूर वेळ जातो यामध्ये. पण ज्यावेळी ती खाली वेळ भेटतो आपल्याला त्यावेळेमध्ये मी भाज्या वगैरे सेट म्हणजे निवडणं, स्वच्छ धुवून पाणी वगैरे हाडकावून मग फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे आरामात 2-4 दिवस ते टिकूनही राहतात, खराबही होत नाहीत. आणि यामध्ये बघू शकता तुम्ही खूप साऱ्या आलापालाच होता. म्हणजे भाजी कमी निघाली आणि खराब भाजी त्यामध्ये जास्त होती. म्हणजे दिनेश आणलेलं आहे त्यामुळे त्याला समजलं नाही. 1 सुडी पालकमध्ये फक्त अर्धी सुडी पालक निघालेले आहेत आणि बाकीचं सगळं गवत होतं आणि खराब झालेले पानं होते पालकचे. सगळे वेगळे केलेले आहेत. कोथिंबीर पण निवडून घेतलेले आहे आणि सगळ्या भाज्या स्वच्छ धुवते. म्हणजे प्रत्येक वेळी मी काही शेअर करत नाही, पण भाज्या मी आदल्या दिवशी धुवून ठेवत असते आणि सकाळच्या वेळेत फक्त फ्रीजमधल्या भाज्या काढायच्या आणि करायचं. म्हणजे आपल्याला सोप्या पद्धतीने होऊन जातं. आणि ज्या ताईंना जॉबवर वगैरे जायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच सोपी पद्धत आहे हे. रात्रीच्या वेळेस ही सगळी तयारी करून ठेवायची. म्हणजे भाज्या वगैरे निवडणं, उद्या काय भाजी बनणार हा नियोजन करून ठेवणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नियोजन जर करून ठेवलं ना सकाळी सोप्या पद्धतीने आपली कामं होतात आणि त्याच वेळेत आपल्याला विचार करायचा आणि त्याच वेळेत भाजी करायची आहे. भरपूर वेळ जातो. जर आता नवरे आपले ऑफिसला जातात किंवा मुलं शाळेत जातात, मग त्या वेळेमध्ये आपल्याला घाई गडबड खूप होऊन जाते, कारण आपलं सगळ्यांचंच आवरायचं असतं. आपल्याला स्वतःचं तर आवरायचं असतं, परत घरची कामं असतात, स्वयंपाक असतो, सगळ्यांना आवरून द्यायचं, टिफिन रेडी करून देणं खूप सारं होऊन जातं. मग त्यावेळी थोडीफार तयारी अगोदर आपण करून ठेवलो ना खरं दुसऱ्या दिवशी खूप सोप्या पद्धतीने होतं. जास्त कामाचा लोड येत नाही आणि चिडचिडपणा वाढत नाही. तर इकडे सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवलेल्या आहेत आणि इकडे कॉटनचा कपडा मी अंतरलेला आहे किचन काउंटर, म्हणजे खिडकीच्या जवळ हवा येत राहील आणि लवकर पाणी हाडकेल. किंवा फॅनच्या हवेला पण मी टाकत असते, पण भाज्या कमी आहेत म्हणून इथंच टाकलेलं आहे कॉटनच्या कपड्यावरती, म्हणजे छान पाणी ते ॲब्झॉर्ब करेल. 4 पदरी घडी घातली आणि त्यावरती मी पालक, कोथिंबीर, दुधी आणि बीटरूट ह्या सगळ्या भाज्या पसरवलेल्या आहेत. हवा येत राहील आणि पाणी पूर्ण निचरा झालं तर मी कवरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पालेभाज्या पॅकबंद डब्यात ठेवलं तरी पण चालतं. तर आता ही सगळी कामं आवरली. आता मी इकडे बनवत आहे काय तर मला सँडविच बनवायचं आहे. खूप दिवस झाले विचार करत आहे. दररोजचा तोच स्वयंपाक आज मला अदलून बदलून काही करावे. मुलांना खूप आवडतं. सकाळी ब्रेकफास्टला आपण बनवू शकतो किंवा टिफिनला, लहान मुलांच्या टिफिनला द्यायचं आहे तेव्हा आपण हे सँडविच बनवू शकतो. खूप छान टेस्टी बनवून तयार होतं. तर अगोदर मी इकडं 4 बटाटे जे आहेत ना ते उकडून घेतलेले आहेत. म्हणजे एक मोठा आहे, 3 छोटे छोटे आहेत. म्हणजे जास्त बनवणार नाही, तिघासाठीच बनवायचं आहे. कसं आहे दिनेशच्या पप्पांच्या मनात आल्यासारखं आहे. आलं मनात तर खातात, नाही तरी नगं म्हणतात, कारण त्यांना एकच असतं की भाकर भाजी हे पोटभर जेवण असावं. हे असं काहीच आवडत नाही. त्यामुळे मी थोडंफारच बनवणार आहे. आणि इकडे मी कांदा पण एक मोठ्या आकाराचा कट करून घेतलेला आहे. परत त्यासाठी जी तयारी आहे ती पूर्णपणे करून घेत आहे. सकाळी खूप घाईगडबड होते म्हणून मी सकाळच्या वेळेत न करता इव्हनिंगच्या वेळेत हे ब्रेकफास्ट बनवत आहे. खूप छान बनतो. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता, मुलांना देऊ शकता, म्हणजे खूप आवडीनं खातील. तर कांदा पण मी बारीक कट करून घेतलेला आहे. आणि इकडे खलबतमध्ये मी 5-6 पाकळ्या लसूण, 1 अद्रकचा तुकडा आणि 3-4 हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटण करून घेतलेलं आहे. जर लहान मुलांना द्यायचं आहे तर हिरवी मिरची स्किप करू शकता, कारण अद्रकमध्येही बऱ्यापैकी तिखटपणा असतो. टेस्ट पण खूप छान येतो. तर इथं मी थोडंसं झणझणीत आवडतं आम्हाला, त्यामुळे 5-6 हिरव्या मिरच्या छोट्या आकाराच्या घातलेल्या आहेत. आणि इकडं कोथिंबीर पण मी बारीक कट करून घेत आहे. म्हणजे अगोदर पूर्ण तयारी झाली किंवा आपलं जे हे आहे स्वयंपाक, ते सँडविच असो किंवा कुठली भाजी असो, आणखीन काही असो, झटपट होऊन जातं. पण तयारी करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ जातो. तर तयारी झालेली आहे. इकडं वटाणे पण मी सकाळी भिजत ठेवलेले होते, हिरवे वटाणे आहेत ते पण व्यवस्थित भिजलेले आहेत. तर आता कढई ठेवलेली गॅसवरती, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि जे आपण वाटण करून ठेवलेलं आहे जसं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, ते पूर्णपणे मी यामध्ये टाकलेले आहे आणि परतून घ्यायचं आहे. हलकासा याचा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. म्हणजे कांद्याला एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही, हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहेत.
खूप छान हे सँडविच बनवून तयार होतात. मी ब्रेड 2 पॅकेट मागवलेले आहेत, म्हणजे 1 पॅकेट अगोदर बनवणार आहे आणि नंतर जसं आपल्याला आवड आहे, जसं आपल्याला खायची इच्छा आहे तसं मी बनवणार आहे. तर इकडे कांदे टाकून मी परतवलं, नंतर मी कोथिंबीर टाकली, हळदी पावडर टाकलेली आहे आणि इकडे जे बटाटे आहेत ना ते हाताने अशा प्रकारे मॅश करून टाकायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित उकडलेले आहेत. बघू शकता तुम्ही. यामध्ये 1-2 खराब पण निघतात, तसे नाही, तसे जर असले ना निबरखट व्यवस्थित उकडत नाही आहेत ते, आणि ज्या वेळेत आपण मॅश करू ना ते व्यवस्थित मॅश होत नाही आहेत. तर तसं होत असलं ना आपण खिसणीवरती ते खिसून टाकू शकता, म्हणजे छान मसाला बनून तयार होईल एकसारखा. नाहीतरी एखादी यामध्ये मोठी फोड असली तर ती व्यवस्थित सँडविचमध्ये बसणार नाही. तर एकदा मसाला बनून तयार झालेला आहे, म्हणजे बटाटे टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मी परतून घेतलेला आहे. कमी गॅसवरती थोडा वेळ वाफलावून घ्यायचं आणि गॅस बंद केलेला आहे. तर हा मसाला गार होत राहील तोपर्यंत मी इकडं ब्रेड काढून घेत आहे. तर ब्रेड जे वरचा असतो ना एक ब्रेड थोडासा काय डार्क असतो तो साईडला काढून ठेवायचा आणि जे आतमधले ब्रेड आहेत तेच मी घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे मी सगळे ताटामध्ये ठेवून घेतले आणि जो मसाला बनलेला आहे ते अशा पद्धतीने आपल्याला वरती लावून घ्यायचा आहे. आणखीन आपण यामध्ये हिरवी चटणी, जर पुदिना कोथिंबीरची चटणी जर आवडत असली ते पण बनवून अगोदर लावू शकता, नंतर हा मसाला ठेवू शकता, किंवा एखादी सॉस वगैरे टोमॅटो केचप हे आपण आवडीप्रमाणे लावू शकता. पण मी तर फक्त मसाला जे आहे ना तेच मी लावलेला आहे. खूप छान आणि टेस्टी सँडविच बनलेले आहेत. म्हणजे दिनेशच्या पप्पांना असं काही खायला आवडत नाही, पण हे सँडविच खूप आवडीने त्यांनी खाल्लेले होते. खूप छान बनतात. तर मसाला अशा प्रकारे मी लावून घेतलेला आहे एका ब्रेडला, आणि दुसरं ब्रेड वरती ठेवायचं आहे आपल्याला आणि छान दाबून घ्यायचं आहे. आणि यावरती आपल्याला ना बटर लावायचं आहे, बटर लावून शेकून घ्यायचं आहे. पण बटर नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी सगळ्या या ब्रेडला ना तूप लावलेलं होतं. तूप लावून शेकून घ्यायचं. खूप छान टेस्टी म्हणून तयार होतात. आणि यासोबत आपण सॉस वगैरे घेऊ शकता, एखादी चटणी बनवून घेऊ शकता, किंवा असेच गरमागरम खायला घेतलो तरी पण खूपच छान लागतात. तर इकडे मी 2-3 जे आहेत ना हे सँडविच तयार करून घेतलेले आहेत, बाकीचे नंतर बनवणार आहे. आणि यावरती पूर्णपणे मी तूप लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे. टेस्ट पण खूप छान आहे. तो बटर लावलो तर आणखीनच चांगला आहे, पण तूपच लावलेला आहे मी. खूप छान बनतात. आणि तवा ठेवलेला गॅसवरती, लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर तवा छान गरम झाला तर मी गॅस थोडासा मध्यम केलेला आहे, म्हणजे एकदम फुल नाही आहे, कारण लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो, जाड पण खूप आहे. आणि जे तूप लावलेला जे बाजू आहे ना ते खालच्या साईडला करायची, आणि खालच्या साईडला व्यवस्थित शेकलेलं आहे बघू शकता एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आणि या साईडला मी तूप लावलेलं आहे अशा प्रकारे. म्हणजे काय झालं ना अगोदर माझ्या लक्षातच राहिलं नाही, तुपाचं जी बाजू आहे ना ते वरच्या साईडला केलेली होती मी, म्हणून थोडंसं चिटकलेलं पण होतं. कसं काढलेलं आहे, तूप लावलेलं आहे आणि आलट पलट करता आपल्याला छान हे ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी सँडविच बनवून तयार होतात. नक्की बनवा मुलांना, म्हणजे काहीतरी अधूनमधून बदलून केलं ना मुलांना खूप आवडतं. दररोज तेच चपाती भाजी खायला नको वाटते, आणि आपला पण तसंच आहे, माझाही मूड तसंच होतो, दररोज तेच खायला आवडत नाही, काहीतरी अजून बदलून आपण बनवलं छान लागतं. तर इकडे हे सँडविच मी बनवून घेतलेले आहेत. आता कट करून घेऊया आतमधून. तरी बघा बघू शकता एकदम छान असे झालेले आहेत. आणि या वेळेत ना पाऊस येत आहे, म्हणजे आतापर्यंत वातावरण ठीक होतं, बऱ्यापैकी होतं, जसं मी तुम्हाला म्हणत आहे जेव्हा वातावरणाचं काहीच नक्की नाही तसं वातावरण झालेलं आहे. आता ऊन आहे तर थोड्या वेळाने लगेच पाऊस यायला सुरू होतं, काही समजत नाही. आणि यावेळेत भयानक अशी हवा आणि त्यामध्ये पाऊस पण चालू झालेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये असे गरमागरम सँडविच खायला भेटलेला मग सांगूच नका. खूप छान टेस्टी लागतात. तर इकडं अगोदर मी दिनेशला दिलेला आहे. अगोदर म्हणत होता मम्मी न गं मला खायचं नाही, म्हणजे थोडंसं खायला नानू चलतं, दीपक खूप आवडीनं खात असतो कुठली वस्तू बनवली दिनेशचं असं असतं, पण थोडंसं खाऊन बघितलं आणि म्हणत होता मम्मी खूप छान लागत आहेत. सगळे सँडविच घेऊन गेला, संपवला आणि परत मला बनवायला लावलेला होता की मम्मी खूप छान लागत आहेत. म्हणजे 2 पॅकेट मी ब्रेड मागवलेलं होतं, अगोदर 1 पॅकेटचं मी बनवलं, परत मी आणखीन अर्ध्या पॅकेटचं पूर्णपणे बनवलेलं होतं. सगळ्यांना खूप आवडले. तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवत आहे. भरपूर वेळ झाला, हवा आहे भयानक, पाऊस पण आहे यामध्ये, आणि सगळे कुंडे जे आहेत ना ते खाली पडलेले आहेत. हे जे समोरचा कुंडा आहे तो तर केव्हापासून पडलेले आहे, वरचे सुद्धा पडलेले होते, परत दिनेशने ठेवलेले आहेत. कारण हवा आली ना अशी भयानक की ते समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता एकदम खुला एरिया आहे, घरं वगैरे नाही आहेत तिथं, त्यामुळे हवा एकदमच येते. आणि भयानक हवा असलेला एक कुंडाना कुठलंच काही राहत नाही, पूर्ण उडायला लागतं तसं झालेले. तर खूप 2-3 कुंडे यामध्ये फुटलेले पण आहे, ते बघा अगोदरही पडलेले तेव्हाही फुटलेलं होतं, आणि आता तरी मग पूर्ण सांगूच नका, त्याची दशा झालेली आहे, दुर्दशा. वरून ते खाली पडलं, म्हणजे इथं मी कट्ट्यावरती ठेवलेलं होतं तुळशीजवळ, तिथून ते खाली पडलं, त्यामुळे त्याचे पूर्ण तुकडे झालेले आहेत. तर कसं मी काढून ठेवलेलं आहे. परत पाऊस चालू झालेला आहे आणि दिनेश इकडे सँडविच घेऊन बाहेर आला, म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेत गरमागरम सँडविच खायला घेतलेला आहे. आणि यांना पण फोन लावलेला होता तर येतील इतक्यामध्ये, ते म्हणत होते पाऊस एवढा आलाय कसं यायचं, तर म्हटलं बाईकवरती या थोड्या वेळ, म्हणजे आता यावेळेस गॅरेजमध्ये काही कामही नसतात, बसूनच आहेत, आणि मी गरमागरम सँडविच बनवलेले पण आहेत. म्हटलं या सँडविच खाऊया आपण, म्हणजे मी पण खाल्लेलं नाही, ते आल्यानंतरच मी पण खायला
खायला घेणार आहे. तर इकडं मी आणखीन बाकीचे सँडविच बनवले. तशाच पद्धतीने मी मसाला भरलेला आहे आणि तूप लावून आलट पलट करत लोखंडी तव्यावरती मी शेकून घेतलेला आहे. तुम्ही म्हणत होता की ताई जी हँडीलाईनची कढई आहे तुझ्याकडे त्यामध्ये स्वयंपाक बनवू नको, म्हणजे हँडीलाईन काय म्हणतात ॲल्युमिनियम त्यामध्ये जे म्हणजे स्वयंपाक करू नये, ठीक नसतं. तर हो, मी ऑनलाईन कढई मागवलेली आहे. कशा पद्धतीने मी शेअर करणार आहे, म्हणजे जर्मनी परत मी लोखंडी कढई हे 2 मी मागवलेले आहेत. आणखीन परत बघूया, आणखीन आवडले तर मी घेणार आहे. पण जे ॲल्युमिनियम आहे माझ्याकडे ते खाणं व्यवस्थित नाही, त्यामुळे मी त्यामध्ये आता काहीच बनवत नाही, सगळे स्किप केलेलं आहे बनवायचं. जे पातेले आहेत माझ्याकडे जर्मनचे त्यामध्येच मी बनवत आहे. तर असं ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.